करून दाखवलं ना बाबा धनाभावाचं खाद्य खातोय तर मी जो तोडून पळतोय. तर फिरवतोय ना उगाच. राजा ये चल ये चल ये 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 चल ये ये इकडे चल ये बंगोला ठेवा त्याच्यावर पाण्यात. ये इकडे चल राजी वाजून गेलं का दुखलं पाहिजे. झूम मोडल्यावर पुढे कसं गावलं परत का गावली लगेच. जो मोडून मला वाटतं फाटी संपेपर्यंत ते बाजूला निघाला नाही आणि संपल्यावर बाजूला निघाला. त्याला कसं का म्हणजे एक प्रकारे वेगळं आहे का नाही वेगळं म्हणजे त्याचं लय म्हणजे विशेष वाटतं त्याचं ते. नेट आला नेट अगदी झूम निम्यात मोडलेलं ना अजून नेमकं काहीतरी गाड्यात होतं वाटतं ह्याच्यात थोडंच होतं. थोडं होतं ते एक तुकडा होता हे एक तुकडा होता हो तांगड्यात दावं. आता ते कसं काय बा आपल्या घरचा चकडा होता का? नाही त्यांचा होता. कालच नवीन छकड आणलंय ते. नवीन म्हणजे कालच आणून झोपलं होतं आणि मोडले. नवं चक पहिला लागला असतं गाडी मरतील. आता काय करायचं आता नवं छकड आणून झोपलेला आहे आपण. त्याने कालच उद्घाटन त्याचं केलंय. दादा काय लोक म्हणत होते का राजा का तुमचा झूप मोडून पोहतोय आज उत्तर दिलं झूम मोडून पळला ते आता साऱ्याने बघितलं ते आपण कशाला म्हणावं त्या कशाला आपण दादा म्हणावं. काय वेगळं पण काय वाटलं तुम्हाला काल बैलाच काल बैल काल दमच खात नव्हता. बैल लय म्हणजे जाचलं काल बैलानं. झोपल्यापासून बैलानं का नाही छकडा झोपला का बैल दमच खात नव्हता. जो कशाने मोडला असेल तुम्हाला काय वाटतं काय म्हणजे जास्त आज हे झाले मग हो बांधलेली गाडी नाही बांधलेले नव्हते ह्या बाळ्यानं सारखं ते माग पुढे होती ती गाडी हा ना. कसं असतंय बैला जर स्पीड कमी जास्त म्हणजे जास्त लागलं तर एखाद्या वेळेस कचका बसतो ना ज्वाला त्यामुळे ते मोडू शकतंय. आता नवं जो आहे कालच म्हणजे उद्घाटन केलं आणि दुसऱ्या फेऱ्याला आपल्याला मोडलंय ते. पहिला फेरा गट काढला आणि दुसऱ्या फेऱ्याला मोडलं तर आपल्याला नेलं नव्हतं चक्र काल. बर मला वाटतं काल पहिल्यांदा पण आपण त्यावर पाहिलो होय रायपूर तेव्हा एक नंबर केला 1 नंबर केला. आणि काल परत पण 1 नंबर होत होता दादा. होय झाला असता 1 नंबर. हे काय एवढं लागलंय बघा आता तुम्हीच बघा आणि कसं बघा पळतंय लय घाण लागलंय आणि समजा वाचलंय बघा ते. त्यामुळं काल काशेगावला आपण गेलो नाही. माशी ती नक्कीच पाक निघून गेली असती. काल काशीगावला नियोजन होतं ना हो एक वेगळं पण बैलाला लागलंय तरी होय लागलं. मला वाटतं त्या दिवशी ह्याच्या मैदानावर लागलं ना का कोळ्यात लागलंय पण ते सरळच होईना. आणि पुन्हा का बलवडीच्या मैदानात लय लागले. बलवडीच्या मैदानात ते तेवढं हे झालंय ना रागात त्याची चिपळी उडली होती. आणि फायनल काय झालं दादा म्हणून की फायनलला मग हे तर कालच्या वे डबल पळाली ना गाडी आपली सुटून आली होती. कसं काय सुटली गाडी दमच खाल्ली ना बैलाने ना त्यामुळे सुटली गाड्याकडं सुटली ना सुट्टी मेकरकडं आपल्या. बरं 4 फेर झालं 4 फेर काल नंबर झाला हा 4था झालाय. 3रा फेरायलाच तर ते खालवर झालेच ती. मग काय आपला अंदाज होता आपला आपण 1 नंबर करायचं 1 नंबर करणार. कारण बऱ्याच दिवसात 4था फेरा पडल्यागत पडला ना त्याला. नाही पण बैलाला ऑलरेडी लागले नक्कीला. पण दादा झू मोडून पळणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही. आणि म्हणजे राजा की राजा जी बोलतो ती करून धावते आजपर्यंत एक म्हणजे असं काय बैल झू मोडून पळणार आहे म्हणते ती माणसं की पायऱ्याला बाबा राजा काय कमी पळत नाही असं म्हणलं नाही. मग राजा काय झू मोडून पळतोय तुमचा असं अनेक लोक म्हणजे एक दोघांनी म्हणलं होतं. म्हणजे असं आपण माणूस ग बसतो बोलत बोलत काय म्हणते याला तुझा झू मोडून पोहतोय राजा आणि खरोखरच झू मोडून पाहिला मित्रांनो. असा राजाचा विषय कसा आहे जे राजावर प्रेम करते ती त्यांना म्हणजे काल लय भारी वाटलं की आणि एकाकीत माणसाच्या काय काय लोकांना वाटत नाही लागली तर नाही लागली गाडी पण गाडीला काय म्हणजे बैलांना दुखापत नाही झाली पाहिजे. पण बैलांना शेवटच्या क्षणी निकालाला काय हवं त्याला कसं कळलं असेल की फाटी संपली. असा एकमेव बैल म्हणजे
दादा ही असेल की बाबा त्याला कळतं सगळ्या गोष्टी, म्हणजे आतापर्यंत मला सांगा, आता महिन्यात नाही उद्या 2 महिन्यात नाही उद्या बैलाला कळते, आता सगळ्यांच्या जागावर जाते बघा तुम्ही. आज गुलाल आहे अहो, कालच्या सकाळी आम्हाला दोघाला आता कायम आम्ही सगळं आम्हालाच मारलं होतं सकाळी ना. हम्म. काय तुम्हाला सांगायचं, टाप टाकून मी हुंदलत होता आम्हाला. आणि त्याला आता ही कळते बघा. दरराज वाज घेते बघा. त्या दिवशी पण एवढं पब्लिक होतं बघा नागेवाडीच्या यात्रेत, होय पण त्यांनी एवढ्यात नवा लागलं मला. वाळखणार बैल वेगळंच बैल आहे. नाही. कसं आहे, कायम तुम्ही 2 महिन्यात येताय आणि तुम्ही तासभर ज्यापाशी काढताय ना, त्यामुळे तुमची ओळख ते विसरलाच नाही. मला वाटतं सुरुवात तुम्हीच केली आहे त्याची. तेव्हा बसणं देणं ते ध्यानातच ठेवलंय तुम्हाला. तर मित्रांनो बलवडीच्या मैदानात ही नक्की म्हणजे नक्की अशी मोडली, म्हणजे उंदीर नक्की, आणि बैलाचं म्हणजे असं पूर्णपणे पायाचं असं म्हणजे एक प्रकारे हे झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं असून म्हणजे कासेगावला जायचं तर मातीच्या रानात जर नक्की बुडली तर जास्तच ही होते, म्हणजे मातीत नक्की बुडली प्रॉब्लेम. पायरा होत पायरावल्या नक्कीला प्रॉब्लेम, मग बैलाला दुखापत आहे ऑलरेडी. पण आणि काल इतका शहाणा बैल मित्रांनो, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं असेल की राजा एक फाटी धरून, म्हणजे एक प्रकारे माणूस पण दादा एवढं, म्हणजे मला खरंच त्याचं लय अभिमान वाटलं दादा की बैल तास नाही सोडलं बैलांना. ज्यावेळेस फाटी संपली त्यावेळेस बाजूला निघून बाजूला ती पण बाजूला निघून गेला म्हणून बरं, नाहीतर मग ती हे झालं असतं म्हणजे आडकाडकीत लागला. म्हणजे बैल एवढा शहाणा कसा पळत होता बैल मित्रांनो. अगदी ड्रायव्हर त्याला कळतंय सगळं की बाबा आपल्याला निकाल घ्यायचा सेमीला, आणि गुलाल दिला बैलाचं. म्हणजे एवढं म्हणजे बैलाचं एक प्रकारे आभार मानणं तेवढं कमीच पडतं मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दादा, आता रतिबाच चालू केलंय. आज राजाचा आशीर्वाद आहे, बाळूमामाचा आशीर्वाद आहे. एक प्रकारे भरपूर लोकांचं फोन येत होतं, पंढरपूरवरून लोक येत, भरपूर प्रमाणात रतिबाची सेल पण व्हायला लागला किंवा लोक घ्यायला लागले. काय तुमच्या म्हणजे आता कसं आहे, आता तुम्हाला मी मागल्या मुलाखतीत सांगितलं जर रिझल्ट चांगला आहे, आणि आता काल तुम्ही बघितलं प्रत्यक्षात बघा. शेमी क्रमांक 1 मायनीचं मैदान बघा तुम्ही, कसा आहे पळ राजाचा. म्हणजे तब्येतीत आहे ती आहे, पण महत्वाची रग येते ना. माणसाला कळतंय ना बाबा. प्रत्यक्षात बघा ना, आमच्याच बोलण्यावर जाऊ नका तुम्ही बघा कसं आहे, आणि मग अनुभवानं सांगा तुम्ही. आणि अनुभवाने शक्यतो घ्याच तुम्ही पोते, आणि खाद्य वापरून बघा एकदा. हे गुण वापरून अनेक लोकांना वापरल्या, ज्यांनी वापरल्या त्यांचं म्हणणं येतं की खरंच हे अनेक म्हणजे मित्रांनो महत्वाची गोष्ट, ह्या बैलाला मानतो का तर मानतो. काल दादा तरी बैल आपला आजार आहे, म्हणजे एक प्रकारे आता काय तुम्हाला सांगायचं, ते बी पाय कालवर धरला होता. श्वास ते असतो, म्हणजे प्रत्यक्षात हे बी पायाचे नक्की त्या दिवशी गेल्या बघा. हे आलेकल्ली नक्कीच्या खाली लागले, 4ही पाय जवळ बैलाचं हे झाल्या. ते बघा हे खालनं लागलंय पलीकडलेला सुद्धा जेव्हा पायाला सुद्धा मित्रांनो हे करून देणं. ये राजे तेव्हा ते लागलं दिसतंय बघा खालनं. मोबाईल मध्ये दिसत नाही तेवढी दिसतंय खाली. त्या अलीकडली नक्की आहे का, पलीकडली नक्की फुटल्या, अलीकडली फुटल्या. आता त्याला वाटतंय औषध सकाळी त्या बघण्याच्या नादात आम्हाला दोघाला मारलं असतं त्यानं. तर औषध मारत होतो आम्ही दोघं. मारू नको बाबा. नाही जरी दादा बैल म्हणजे किती जर काय केलं तरी 4 फेर पाळलाय बघ बैल. काल 4 फेर पाळला. आणि दुसरी गोष्ट जू तुटली दादा, हे काय म्हणावं लागेल की नव्या छकड्यात जू तुटणं म्हणजे एक वेगळं, म्हणजे काय योगायोग म्हणावं का काय म्हणावं. आता ते काय माहिती आपल्याला, तरी योगायोगच म्हणायचं, बाकी काय आपल्याला म्हणता येणार आहे. ह्या बैलाकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा एक वेगळा आहे. अनेक लोकांना डोळे भरून आला दादा. तुम्हाला सांगतो ज्यावेळेस ती बैल पळत ना की म्हणजे आश्चर्य झालं. सकाळी आमच्या वडिलांना पण दाखवलं, मी म्हणलं योगा राजा कसा पळते बघा. म्हणजे एक त्यांना वेगळं, म्हणजे त्यांना एक वाटलं की अरे बैल म्हणजे बैल आहे, वेगळंच प्रकार आहे बैलाचा विषय. आज लय शहाणा बैल म्हणाला. लय शहाणा. कसं आहे, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. जर बैल झोपलेला असून फाटी सोडते, आणि मोकळा झालेला बैल जर फाटीने येत असला तर माणसांच्या डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे हो. आणि ते डोळ्यात पाणी लय जाण्याचे आलं काल. आणि बैल म्हणजे एक प्रकारे म्हणायला लागेल
परत फायनलला दुसरं चकडे वापरलं का हा नाही जो दुसरं गाठलं त्याला लगेच तिथं? लगेच गाठलं आणून. म्हणजे एक वेगळं पण आहे राजात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, राजाला का मानतो का तर मानतो आजपर्यंत दादा त्यानं म्हणजे कधी विश्वास अनेक लोकांना शब्द दिला की म्हणजे पायऱ्यासाठी अनेक लोकांना कधी म्हणजे तोडलेलं नाही तोडलं नाही तिनं. अनेक लोकांनी मला म्हणले की बाबा काय काय लोक म्हणले की नाही देऊ शकत राजा आता कमी आलाय. मला वैयक्तिक म्हणले दादा त्याने. त्या माणसांची गाडी सेमीत घेऊन त्यानं 2 टांग्यानं मारली. त्याच्यापेक्षा आनंद नाही मला म्हणजे मोठा. म्हणजे मी म्हणत नाही मारलं बिरलं म्हणत नाही, पण त्या माणसाने हिनवलं. हो काय पळत नाही बैल आणि कशाला तुम्ही मागताय दाना भाऊ बैल डायरेक्ट. हा मग हेच माणसांचं चुकतंय हो. आपण जर म्हणाय गेलं तर अनेक लोक म्हणले तुमचा राजा काय जोड तोडून बोलतोय. काल ती पण त्यानं करून दावलं. म्हणजे योग बघा कसा आहे. म्हणजे बैलांना आजपर्यंत जे त्याच्यावर जीव लावतो किंवा जे आपण त्यासाठी करतोय तर त्यानं प्रत्येक गोष्ट करून दावली की त्या माणसाला उत्तर द्यायची गरज नाही लागली. म्हणजे ही बैल वेगळा पण आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज राजा आहे म्हणून आपल्याला खाद्याचं कळलं की बाबा आपण हे खाद्य वापरावं किंवा ही सूट होते सगळ्या बैलाला. आज राजानं करून दाखवलं ना बाबा धनाभावाचं खाद्य खातोय तर मी जो तोडून पळतोय. तर चला मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि राजाला काय झालं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट. काय नाही सगळ्यात महत्वाची टेन्शन होतं. अनेक लोकांना वाटलं जू मोडलं म्हणजे राजाला काय काय लागलं काय फायनलला काय विषय झाला, पण ती पळायला लागलाय ती ते पहिलंच आहे. पहिलं लागलेलं आहे. आणि राजा म्हणजे एक वेगळं पण आहे राजात मित्रांनो, की जू तोडून सुद्धा मी पळू शकतो न झोपता सुद्धा मी पळू शकतो हे राजाने दाखवून दिलं काल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो, हे बैल एक वेगळाच बैल आहे. चला धन्यवाद दादा. बाकी काय नमस्कार.